नमस्कार. आपण बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणी जातो, पण अशा पण एखाद्या बाजारमध्ये अशा पण एखाद्या नक्कीच मोठ्या मार्केटमध्ये गेलो पाहिजे, की जिथं आपल्याला बरीचशी पुस्तकं दिसतील. पैसा आणि समृद्धीची मास्टर की ॲटॉमिक हॅबिट्स जेम्स क्लिअरचं पुस्तक आहे. इलॉन मस्क काय म्हणतो, गोष्ट पैसा पाण्याची, पैशाची गोष्ट. कितीतरी असं पण एक मार्केट आहे, की ज्या मार्केटमध्ये प्रचंड पुस्तकं आहेत. स्मार्ट निर्णय कसे घ्यावे हे आपल्या व्यवसायासाठी किती महत्त्वाचं आहे. अर्थशास्त्र व्हा. आपल्याला 0 to 1 आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नॉर्मन विन्सेंट पेल, सकारात्मक विचाराचं सामर्थ्य, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. आज विचार करू शकतोय. आज जगाची सुरुवात का नाही झाली? आज आपला बिझनेस का कमी आहे? आपण का कमी आहोत? का रिक्रुटमेंट येत नाहीत? द टॉप 5 सिक्रेट्स ऑफ द डाईंग. माइंडसेट काय असला पाहिजे? आपली संपूर्ण क्षमता कशी प्राप्त करावी? मिडास टच काय असला पाहिजे? आज जर विचार केला तर डोनाल्ड जे ट्रम्प आणि रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेलं हे मिडास टच वाचलं पाहिजे. आज द मिरॅकल मॉर्निंग, रिजेक्शन प्रूफ, 80 to 80-20 प्रिन्सिपल्स काय आहेत? मित्र जोडा आणि लोकांना प्रभावित करा. राहुल बजाज, आज रस्किन बांड, आज रॉबिन शर्मा, आज एव्हरीडे हिरो. आज कितीतरी पुस्तकं आहेत. आज बघण्यासारखी पुस्तकं आहेत. आज आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी जातो, पण असा पण एखादा संच आपल्याकडं पाहिजे, की 100% आज आपल्याकडं ज्ञानयोग काय असेल, पैशाविषयी बोलू काही, आज 100% ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. आज बघू शकतो आपण, आज किती पुस्तकं आहेत, किती पुस्तकं आहेत. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशा पण मार्केटमध्ये, अशा पण बाजारमध्ये आपण गेलो तर नक्कीच आज आपल्याला राजेश्री छत्रपतींच्या विषयी असणारी कादंबरी, छत्रपती शिवाजी महाराज नतमस्तक होते आज दुनिया. आज लीडर कसा असावा हे सांगितलं जातं इथं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संभाजी महाराज, बुधभूषणम हा ज्यांनी ग्रंथ लिहिला ते संभाजी महाराज. हे ज्या लोकांनी पुस्तकांना आपल्यासोबत केलं, तर ती लोकं ज्यांनी जगावर राज्य केलं. आपल्याला हेच करायचं आहे. स्वतः पुस्तकं वाचली पाहिजेत. जी लोकं पुस्तकं वाचतात, की जिथं वाचलं जातं पुस्तक तिथं होत नाही कुणी नतमस्तक, पण जग मात्र तिथं होतं नतमस्तक. त्यामुळे नक्की तुम्ही कुठेही मार्केटमध्ये गेल्यानंतर नक्की एखादं पुस्तक घेऊन जरूर घरी या. पुस्तकानं समृद्ध होता येतं, विचार आपले बदलता येतात. थँक्यू.